पातंजल योग सूत्रामध्ये आपण पहिली 5 सूत्र पाहिली आणि आता प्रत्यक्ष चित्ताबद्दल पातंजल माहिती देत आहेत. सूत्र क्रमांक 6, प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती हे वृत्तींचे 5 प्रकार आहेत. प्रत्येक माणसाच्या चित्ताच्या वृत्ती हा निरनिराळ्या असतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, तशा चित्ताच्या अमोघ वृत्ती आहेत, अनंत अनंत. परंतु पातंजल मुनींनी ह्या ज्या काही अनंत चित्ताच्या वृत्ती आहेत त्याची वर्गवारी फक्त 5 प्रकारात केली. ते म्हणतात कोणाची कुठलीही वृत्ती असू दे ते या 5 प्रकारात कुठेतरी असेल. त्यांच्या दृष्टीने त्यांनी 5 भाग पाडले चित्ताचे. चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याच्याजवळ आपण तादात्म्य होत असल्यामुळे आपल्याला त्या अतिशय त्रासदायक आणि क्लेशकारक होतात. आपल्याला त्या दुःख देतात, आपल्याला वैतागाकडे घेऊन जातात, वैताग आणतात जीवनामध्ये. आपण जर चित्ताच्या वृत्तीमध्ये तादात्म्य झालो नाही तर त्याचा आपल्याला काही त्रास व्हायचं कारण नाहीये. उलट चित्त जर जीवात्म्याशी सहकार्य करायला लागलं तर त्या चित्ताचा आपल्याला उपयोगच होईल. परंतु आपण तादात्म्य पावतो चित्ताशी आणि चित्ताप्रमाणे गुलाम होऊन वर्तन करायला लागतो. आपण रस्त्याने चालत असतो, भरपूर चालणं होतं, शेवटी पाय थकतात, पाय दमतात, दुखू लागतात आणि एक पाऊलही पलीकडे ते टाकू शकत नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये आपण एकूणच त्याचं जे काही अराजकता निर्माण होते ती त्याचा देहावर परिणाम होतो. पाय चालतायत दुखायला लागले, थकले, थांबत नाहीयेत, पाय चालूच ठेवलंय पायाचं चालणं, तर हा जो थकवा येतो त्यामुळे एकूणच आपल्या देहामध्ये अराजकता निर्माण होते, नको वाटतं आपल्याला. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण पटकन म्हणतो मी थकलो, मी दमलो. वास्तविक पाय थकलेले असतात, पाय दमलेले असतात. परंतु पाय थकल्यामुळे देहामध्ये जी अराजकता निर्माण होते की आता नको, पुरे, अजून किती तास राहिलाय, आता किती अजून जायचं आहे, आलं का नाही अजून ते ठिकाण, पत्ता सापडला का नाही, किती चालवत आहे, हा वैताग येतो एकूणच देहाला. आणि मग आपण जाहीर करतो मी थकले, मी दमलो. वास्तविक आपला काहीही संबंध नाहीये. पाय थकलेले असतात, पाय दमलेले असतात आणि त्यांना विश्रांती हवी असते. बाकी संपूर्ण आपण जे आहोत आपल्याला काही झालेलं नसतं. परंतु केवळ संपूर्ण देहावर परिणाम झालेला असल्यामुळे आपण अनवधाने तादात्म्य पावतो पायाशी आणि आपण म्हणतो मी थकलो. आपण नाही थकलेले, पाय थकलेले असतात. तसंच भूक लागते आपल्याला, भुकेने आपण व्याकुळ होतो, अशी आपली भावना होते, भूक लागलेली असते पोटाला. पण आपण म्हणतो मी भुकेने व्याकुळ झालोय, मला लवकर काहीतरी खायला द्या. वास्तविक तसं नसतं. भूक पोटाला लागलेली असते, आपला काही संबंध नसतो त्याच्याशी. पोट हा एक अवयव आहे शेवटी, जठर रिकामं होतं पूर्ण आणि त्या अन्नाची मागणी करायला लागतं आणि त्याला वेळेवर मिळालं नाही की डोकं दुखायला लागतं, बेचैन होतो, आपल्याला काही चैन पडत नाही, काही सहन होत नाही. एखादं कोणी साधी गोष्ट बोललं तरी आपण एकदम क्रोधिष्ठ होतो आणि वस्कन अंगावर ओरडतो. कोणी म्हणतं अरे काय झालं, आपण म्हणतो मी भुकेने व्याकुळ झालोय, मला भूक लागली, लवकर खायला द्या मला. वास्तविक आपला काही संबंध नाहीये, हा पोटाशी संबंध आहे. पण अवयवांशी तादात्म्यता पावणं ही आपली एक वृत्तीच झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला वैताग येतो. ह्या चित्तवृत्तींचा आपण उपयोग कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे. आपण अशा प्रकारे चित्ताशी तादात्म्य पाहून जर चित्ताचे गुलाम झालो तर आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचा खेळ चालू राहील आणि आपण फक्त वैतागलेले असू. आपण दुःखात राहू सतत, ते सुख तात्पुरतं असतं. वास्तविक आपण आनंदाचे झाड जन्मतःच. आपल्या अंतःकरणामध्ये फक्त आनंद आणि आनंदच आहे. हे आनंदाचं झाड फुलायच्या ऐवजी चित्ताचं गुलाम झाल्यामुळे आपण सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये सतत अडकलेले राहू. पण याच्या उलट जर आपण काही किमया करू शकलो अध्यात्म मार्गाने, योग मार्गाने, पण तेवढाच एकच त्याला मार्ग आहे. आणि या चित्ताला जर आपण गुलाम करून घेतलं आणि चित्ताच्या वृत्ती अंतरात्म्यामध्ये जर तदाकार झाल्या, उलट प्रकारे अंतरात्म्यामध्ये तदाकार झाल्या, त्या जीवात्म्यामध्ये तदाकार झाल्या चित्तवृत्ती, आणि चित्त जर आपलं गुलाम झालं तर आपल्या अंगात जे असलेलं आनंदाचं झाड आहे ते सतत फुलत राहील. सुखदुःखाचा मागमूसही राहणार नाही आपल्या जीवनामध्ये. आणि हे आपल्याला सगळं समजावून घ्यायचं आहे. आणि यासाठी
महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात सतत राहिलं पाहिजे की मन म्हणजे क्रिया आहे, मन हा अवयव नाहीये. आणि ही जी क्रिया आहे त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते मोठं समजावून घेण्यासारखं आहे. आणि सतत 12 महिने 24 तास या मन ही जी क्रिया आहे त्याचं जे विशेष गोष्ट आहे ती जर आपण लक्षामध्ये ठेवली तर आपलं जीवन आपोआपच सुजलाम सुफलाम आणि आनंदमय होऊन जातं. कसं होतं पहा, आपण डायनिंग टेबलवर बसलेले आहोत, म्हणजे खुर्चीवर बसलोय जेवणासाठी म्हणून. 2-4 घास आपण खाल्लेत, आपण जेवायला बसलोय टेबलवर, खुर्चीवर बसलेलो आहोत आपण आणि जेवतोय. आजूबाजूला कुटुंब आहे, आपलं कौटुंबिक लोक आहेत. आणि अचानक पायाने खुर्ची मागे सारली, पाय उभे राहिले, त्यामुळे स्वाभाविक सर्व शरीर उभं राहिलं, पाय चालायला लागले, पाय दरवाजाजवळ गेले, हाताने कडी उघडली आणि आपण बाहेर सुरू झालो. रात्रीचे 9 वाजले. जेवता जेवता पाय सुरू झाले, पायाने क्रिया करायला सुरुवात केली. कशा प्रकारची अराजकता माजेल आपल्यामध्ये. आपण ऑफिसमध्ये बसलेले आहोत शांतपणे, अचानक पाय उठले आणि सुरू झाले. काय होईल अराजकता. बँकेमध्ये कोणी काम करतोय, एखाद्या सुंदरीने ड्राफ्ट काढलेला आहे, ती न्यायला आली, त्याने ते काय रजिस्टरमध्ये नोंद वगैरे केली आणि तू देतोय तिला सही करायला आणि अचानक कंठातनं लकेर उमटली, ओ हसीना झुलपो वाले. काय अवस्था होईल. तो हाताबाने सांगतोय नमस्कार, तो पाया पडतोय, नाही 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 तोंडात मारून घेतोय आणि कंठ चालू आहे, गाणं म्हणतोय सगळं. अराजकता माजेल. देहादी इंद्रिय स्वतःची स्वतःच वर्तन करायला लागली, आपल्या अधिपत्याखाली नसली, आपल्या नियंत्रणाखाली नसली तर काय अराजकता माजेल. हे मी सहज उदाहरण म्हणून सांगितलं. अशी सर्व इंद्रिय बघा तुम्ही, काय काय होईल तुमची अवस्था. तुमचं वर्तन अतिशय शुद्ध आहे, चांगलं आहे, पवित्र आहे, पण ह्या इंद्रियांपुढे तुम्ही काय कराल. आता या पार्श्वभूमीवर विचार करा की आपलं मन त्याचं ते त्याच्या मर्जीने वर्तन करत असतं आणि त्यामुळे हा वैताग निर्माण होतो, अराजकता निर्माण होते. तुम्ही शांत बसलेले आहात, अगदी देवासमोर बसलेत आणि मनामध्ये अनंत विचार यायला लागतात, अनंत गोष्टी येतात, कुठल्याही येतात, त्याला काही मुलाहिजाच नाहीये. आता तुम्ही देवासमोर पूजा करताय, जप करताय, मनोभावे श्रद्धेने पूजा करताय आणि असे विचार आणि ती पूजा याचा काही संबंध आहे का. नाही संबंध. आणि हे किती वेळ चालतं, बराच वेळ चालतं. मग केव्हा तरी तुम्ही भानावर येता, अरे मी पूजा करतोय आणि मनामध्ये माझ्या हे काय विचार येतात, काय चाललंय हे. मग तिथे विचार थांबतात. इतर अवयवांच्या बाबतीत तसं होत नाही. तुम्ही सोफ्यावर बसलेले आहात, तुम्ही पायाला आज्ञा देता, चला उठ आपल्याला बेडरूम मध्ये जायचं आहे. मग पाय उठतात, आज्ञा दिली म्हणून त्याला तुम्ही दिशा देता, बेडरूम कडे जायचं आहे. पाय बेडरूम कडे चालायला लागतात. बेडरूम मध्ये गेल्यावर तुम्ही पायाला सांगता थांब, पाय थांबतात. सगळी इंद्रिय तुमच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे अराजकता माजत नाही. तुमचं जीवन छान चालतं, सुजलाम सुफलाम होतं. कारण प्रत्येक इंद्रिय ऐकतंय, अमुक करतं अमुक कर. जरी कान उघडे असले, जरी आवाज येत असले तरी सुद्धा, जरी ते बुद्धीकडे पाठवलेले असले, बुद्धीने प्रक्षेपित केलेलं असलं त्याचं विश्लेषण, तरी सुद्धा तुमची इच्छा नसेल तर त्याची दखल घेतली जात नाही. आता तुम्ही मला ऐकताय, इथे रस्त्यावरनं आवाज चाललाय, तुमचं अजिबात लक्ष नाहीये, अजिबात लक्ष नाहीये त्या आवाजामुळे. आवाज येत आहेत कानामध्ये, कारण तुमच्या नियंत्रणाखाली आहेत अवयव हे सगळे इंद्रिय. पण मन हे तुमच्या नियंत्रणाखाली वागत नसल्यामुळे संपूर्ण अराजकता माजते. या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत या अतिशय फोफावतात आणि तुमच्या अंतःकरणाचे जन्मतःच नैसर्गिकपणे त्या नियतीकडून तुम्हाला दिलेलं आनंदाचं जे झाड आहे ते फुलता फुलत नाही. त्याच्यावर सुखदुःखाची फळं विनाकारण लागतात, काही कारण नाहीये. कुठनं तरी खालनं वेल येतो चित्तवृत्तींचा, त्या आनंदाच्या झाडावर चढतो आणि त्याला सुखदुःखाची फळं देतो. तो आनंदाचं झाड तसंच राहतं. विचार कारण एकच, मन तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये ठेवायची कला शिकलेल्या नाही आहात. वास्तविक ही कला प्रत्येकाच्या अंगामध्ये उपजतच आहे. एखादा मनुष्य तुम्हाला रस्त्याने जाताय आणि भेटतो समोर, मनुष्य भेटला, तुम्ही थोडा वेळ थांबलात, 5-10 मिनिटं बोललात, तो मनुष्य त्याच्या कामाला गेला, तुम्ही तुमच्या कामाला गेलात, विषय मिटला. पुढे केव्हा तरी 4 महिन्यांनी जर कोणी विचारलं की अरे तो अमका कुठे दिसला नाही बरेच दिवसात, मग तुम्ही स्मृतीमधनं फाईल काढाल आणि तुम्ही म्हणाल की हा अरे तो त्या दिवशी संध्याकाळी मला भेटला होता, 5-10 मिनिटं आम्ही बोललो सुद्धा. तोपर्यंत तो मनुष्य गेल्यानंतर तुम्ही त्याची दखल घेतलेली नाहीये, स्मृतीमध्ये ठेवून दिलं फक्त. ही कला तुमच्या अंगामध्ये आहे.
पुराण काळातली एक गोष्ट आहे. 2 साधू एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. संध्याकाळची वेळ झाली. वाटेमध्ये नदी लागली त्यांना. नदीच्या पलीकडे गाव होता. तिथल्या धर्मशाळेमध्ये त्यांना राहायचं होतं. त्या रात्री मुक्काम करायचा होता. म्हणून ते नदीजवळ आले आणि पाहतात तर नदी जिथून ओलांडायची होती, जिथे पाणी कमी आहे, तिथे एक महिला अतिशय घाबरी झालेली, रडवेली झालेली, चिंताक्रांत झालेली अशी बसलेली होती. हे 2 साधू जेव्हा तिथे पोहोचले तर त्या महिलेने एकदम ती उठली, त्यांच्या पाया पडली आणि म्हणाले, मला तुम्ही देवासारखे भेटलात. पलीकडे माझा गाव आहे, मी इकडे कामाला आले होते, उशीर झाला, माझं तानं बाळ घरामध्ये आहे, ते भुकेजले असेल, मला लवकरात लवकर घरी जाणं आवश्यक आहे आणि नदीला पाणी आहे, मला भीती वाटते नदी ओलांडून जायला, तेव्हा मला मदत करा. तर तो पहिला साधू म्हणतो की हे देवी, आम्हाला तुला मदत करायला निश्चितच आवडलं असतं, परंतु आम्ही बैरागी आहोत, साधू आहोत, स्त्री स्पर्श आम्हाला वर्ज्य आहे, आम्ही तुला नाही हात लावू शकत, आम्ही कसं काय तुला पलीकडे पोहोचवणार. ती रडायला लागते, पुन्हा पुन्हा पाया पडायला लागते. असं काय करताय. दुसरा साधू काय करतो, त्याच्या खाक्याला जी झोळी असते ती पहिल्या साधूच्या खांद्याला अडकवतो, झटकन त्या स्त्रीला पाठीला घेतो उचलून आणि झपाझप नदी पार करायला सुरुवात करतो. पहिल्या साधूचे डोळे विस्फारतात की हे काय करतोय हा, तर निमूटपणे त्याच्या मागून 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 जातो. नदीच्या पहिले तरी गेल्यावर हा दुसरा साधू त्या स्त्रीला खाली उतरवतो, ती त्याच्या पाया पडते आणि ती आभार प्रदर्शन करायच्या आधीच तो झटकन वळतो आणि धर्मशाळेची वाट धरतो. पहिला साधू त्याच्या मागोमाग जायला लागतो. ते धर्मशाळेत जातात, स्नान संध्या सगळं करतात, संध्याकाळचं एकत्र शिधा काय मिळालेला असतो तो शिजवून खातात. पण पहिला साधू या दुसऱ्या साधू जवळ एक चकार शब्द बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, अनेक ओरखतात, पुढच्या गावाच्या मार्गाला लागतात, तरी सुद्धा पहिला साधू दुसऱ्या साधू जवळ काहीही बोलत नाही. त्याला राग आलेला असतो, क्रोध आलेला असतो त्याचा. पण दुसरा साधू पहिल्या साधूला मार्ग चालू लागल्यावर विचारतो की बंधू, माझ्याजवळ तू कालपासून मौन का बाळगलायस, असा काय अपराध घडला माझ्या हातनं की तू माझ्याजवळ बोलणं टाकून दिलंस. तो म्हणतो की बंधू, काल तू त्या स्त्रीला स्पर्श केलास, आपण बैरागी आहोत, बितरागी आहोत, बैरागी आहोत, आपल्याला स्त्री स्पर्श हा वर्ज्य आहे. असं असून सुद्धा तू तिला एवढंच नव्हे तर पाठवलेला घेतलंस, त्यामुळे तू भ्रष्ट झालेला आहेस. आश्रमात जाऊन तुला त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. त्या दुसरा साधू पहिल्या साधूला म्हणतो, अरे मित्रा, कमाल आहे म्हणाला, काल संध्याकाळी मी एका स्त्रीला मी पाठीवर घेतलं, तिला मी पाठीवरनं घेऊन आलो आणि नदी पलीकडे ठेवलं, तिला मी उतरवून तिथे ठेवलं आणि तो विषय तिथेच माझ्यासाठी मी ठेवला, तो आता सकाळपर्यंत. पण तू मात्र त्या स्त्रीला स्पर्श न करता काल संध्याकाळपासून आता सकाळपर्यंत फक्त त्या स्त्रीच्याच विषयामध्ये गुंग झालेला आहेस. ही चित्ताची वृत्ती आहे. चित्त त्याच्यामध्ये रममाण झालेलं आहे पहिल्या साधूचं, आणि दुसऱ्या साधूने तो विषय तिथेच सोडून दिला. आपल्या अंगामध्ये ही कला आहे. मन किंवा चित्त हे नेहमी विषयामध्ये गुंतून राहणारच राहणार, त्याची ती वृत्तीच आहे. पण ती वृत्ती नियंत्रणाखाली आणणं हे आपल्या निश्चित आपल्यामध्ये ते कौशल्य आहे. नियंत्रणामध्ये ठेवणं ते आपल्या ताब्यामध्ये आहे, ते आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण हे करू शकतो. केव्हा जर आपण हे सगळं समजावून घेतलं आणि जर आपण त्याप्रमाणे अध्यात्म योग साधना केली, तर मन हे क्रिया आहे आणि क्रिया थांबवणं इतर अवयवांसारखी ही कला आपल्या अंगामध्ये जी आहे ती आपण उद्दीपित करू शकतो, ती आपण विकसित करू शकतो आणि मग आपलं जीवन हे फक्त आनंदाची यात्रा होईल. अशा प्रकारे चित्त हे क्रिया आहे आणि ते ताब्यात आणणं, नियंत्रणाखाली आणणं ही कला आपल्या अंगामध्ये आहे. हे एकदा माहीत करून घेतल्यानंतर आता आपण ह्या चित्ताच्या 5 वृत्तींचं निरूपण करूया. पतंजली आपल्याला सांगतायत सूत्र क्रमांक 7, प्रत्यक्ष अनुमान आगमाह प्रमाणानी. प्रमाण 3 प्रकारची आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. चित्ताच्या 5 वृत्तीच्या पतंजलीने आता सांगितल्या. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. यापैकी पहिलं जे प्रमाण जी चित्ताची वृत्ती आहे त्याबद्दल हे 7वं सूत्र आहे. पतंजली सांगतायत की प्रमाणाचे 3 प्रकार आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. म्हणजे ते प्रमाण काय आहेत ते सांगत नाहीयेत. प्रमाणाचे
प्रकार सांगतायत, उपप्रकार सांगतायत. प्रमाण हा शब्द प्रमा या धातूपासून आलेला आहे. आणि प्रमा म्हणजे काय? पाहता क्षणी, तत्क्षणी, जसं पाहिलं तसं लगेच एखादी वस्तू तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही, किंवा या दोहोच्या पलीकडे तुम्ही त्याची उपेक्षा कराल, त्याला प्रमा म्हणायचं. दिवाळी जवळ यायला लागली, पाडवा येतोय दिवाळीचा जवळ जवळ. श्रीमान श्रीमतीना लक्ष्मी रोडला घेऊन जातात अचानक, चला आज आपण जाऊया बाहेर. आणि एका भव्य अशा वस्त्राच्या दुकानासमोर उभे करतात, त्यांना आत घेऊन जातात. आणि तो देव भक्ताला पाहून झाल्यावर म्हणतो ना, वत्सा तुझं व्रत कल्याण असो, तसं श्रीमान श्रीमतींना सांगतात, तुला पाहिजे ती साडी घे आज. खुश असतात. श्रीमती काय कमी तयार नसतात. त्या सांगतात, पाडव्याची खरेदी करताय ना, तर तुमचा मान आहे, तुम्हाला जशी आवडेल तशी मी साडी नेसेन, अगदी साळसूतपणे. श्रीमान चढतात. इतक्या वर्षांचा अनुभव असला तरी गाफील असतात ते. बरं म्हणतात. काउंटरवर जातात दोघं जण. त्या विक्रेत्याला सांगण्यात येतं, साडी काढ, बाईसाहेबांना आवडेल ती घ्यायची. तेवढे नाही, तुमच्या पसंतीने घ्यायचे. ते बरं म्हणतात. तो काढतो साड्या, एक एक दाखवायला सुरुवात होते. इतक्यात श्रीमान साहेब जे असतात त्यांचं लक्ष जातं तिकडे कुठेतरी. पाहता क्षणी त्यांना एक साडी आवडते तिथली. ते विक्रेत्याला सांगतात, ती तिथली वरून 5वी, काढ बाहेर. विक्रेता साडी काढायला जातो. ते सांगतात, अहो बघा ती साडी कशी आहे. खुशीत असतात, एकदम आवडते त्यांना. याला प्रमा म्हणायचं. पाहता क्षणी त्यांना आवडली, सटकन. साडी अजून तिथेच आहे, अजून उलगडली पण नाहीये, पण पाहता क्षणी, लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना इंग्लिशमध्ये, आवडलं. विक्रेता काढतो. बाईसाहेब बघतात, काय यांना आवडलं एवढं. ते काउंटरवर ठेवता क्षणी हनवटी ओठ आणि नाक डावीकडे वळतं. खलास, विषय मिटला. याला प्रमा म्हणायचं. पाहता क्षणी आवडली नाही. सुमारे 300 साड्या बघून झाल्यानंतर या सगळ्याची उपेक्षा करतात बाईसाहेब आणि सांगतात, यांचीच कर्वे रोडला एक नवीन शाखा निघाली, तिथे लेटेस्ट फॅशनचा फ्रेश स्टॉक असतो, तिथे जाऊ आपण. ही सुद्धा प्रमा आहे. काही आवडलं नाही त्यांना बघून, याला प्रमा म्हणतात. पाहता क्षणी चटकन, कुठल्याही इंद्रियाची मदत न घेता चटकन आवडणं, न आवडणं किंवा उपेक्षा करणं. वृत्तीच्या 5 प्रकारातील प्रमाण हा पहिला प्रकार. इथे आपल्याकडे प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध आहे, त्याची विश्वासार्हता आहे. प्रमाणाशी आपण सारूप्य पाहू शकतो, आपण पाहू शकतो की हे आहे. आणि म्हणून त्याचे 3 उपप्रकार पातंजलीने सांगितले: प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रत्यक्ष म्हणजे चक्षुर्वे सत्यम, आपण समोर पाहतोय प्रत्यक्ष. आता आणि पुरावा काय पाहिजे? प्रत्यक्ष समोर पाहतोय आपण की हा आता आम्ही बसलोय, समोर प्रवचन चाललेलं आहे, आम्ही ऐकतोय, एवढे जण उपस्थित आहेत. त्याला प्रमाणाची काय आवश्यकता आहे? कसं पुरावा पाहिजे? प्रत्यक्ष तुम्ही अनुभवताय ही गोष्ट. तुम्ही एखादे फळ खात असता आणि तुम्ही म्हणता, हा आंबा आहे, हे सफरचंद आहे. हे कोणी सांगायची गरज नाही की हा आंबा आहे का सफरचंद आहे, तुम्हाला कळत आहे, प्रत्यक्ष तुम्ही अनुभवताय, चव घेताय त्याची. याला प्रत्यक्ष म्हणायचं. प्रमाणाचा दुसरा प्रकार म्हणजे अनुमान. आपल्यालाच मागे कुठेतरी गतकाळामध्ये ज्ञान झालेलं असतं आणि त्यावरून वर्तमान काळामध्ये आपण अनुमान काढतो. आपण पूर्वी एखादा गवयाचं गाणं ऐकलेलं असतं, रेडिओवर त्याचं गाणं लागतं, त्याचा आवाज आपण ऐकतो आणि आपण म्हणतो, हा छोटा गंधर्व गातायत, भीमसेन गातायत. कारण पूर्वीचा आवाज आपण ऐकलाय, त्याच्यावर आपण अनुमान काढतो की हा आत्ता तो गातोय. हे आपला स्वतःचाच अनुभव असतो, मागचा केव्हाचा तरी. त्याला अनुमान म्हणायचं. प्रमाणाचा तिसरा उपप्रकार म्हणजे आगम. आपण स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या ज्ञानावर अवलंबून राहतो. आगीच्या ज्वाळेला स्पर्श झाला की चटका बसतो, वीज वाहक तारेला स्पर्श झाला की झटका बसतो. हे इतरांचं ज्ञान आहे, ते आपण गृहीत धरतो आणि त्याच्यावर आपण अवलंबून राहतो. हे गृहीत धरून आपण ज्ञानार्जन करतो. इतरांचे अनुभव, आपल्याला काही स्वतःला अनुभव नाहीये त्याचा. आगम दुसरीकडनं आलेलं ज्ञान आहे हे. परंतु वास्तविक प्रमाण असं म्हटलं की स्वानुभवच पाहिजे. माध्यम निवडलं की त्या माध्यमाची खात्री नाही देता येत. आपण एक सगळे ट्रिपला गेलो की तुम्ही खेळ खेळता ना, साहेब या साहेबांना एक हळूच कानात सांगतात, ते यांना सांगतात, ते यांना सांगतात, सगळीकडे येऊन मला सांगतात, मी पुन्हा साहेबांना सांगतो, ते हसायला लागतात. कारण मूळ सांगितलेलं असं त्याच्यापेक्षा काहीतरी भलतंच सांगितलं जातं माझ्याकडनं.
एवढ्या 10-15 जणांकडनं ते फिरून फिरून आलं की बदल होते त्याच्यामध्ये. माध्यमावर आपण विश्वास नाही ठेवू शकत. इंद्रिय धोका देऊ शकतात, माध्यम धोका देऊ शकतो, परंतु व्यावहारिक दृष्ट्या याला पर्याय नसतो. आपण ज्ञानासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. गत आपली जे काही अनुभव असतो त्याच्यावरही अवलंबून राहावं लागतं. प्रत्यक्ष जो आपण पाहत असतो चक्षुर्वे सत्यम घटना, त्याच्यावरही अवलंबून राहावं लागतं. आणि तरी सुद्धा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून याला गौणत्व आहे. आणि म्हणून पातंजलीने प्रमाणाचे 3 जे उपप्रकार सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम, ही प्रमाण नसून प्रमाणाप्रत नेणारी आहेत आणि त्याची उपयुक्तता फक्त आपण वापरायची आहे, हे सतत लक्षात ठेवायचं आहे. प्रमाणाचे पातंजलीने 3 उपप्रकार सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. पण हे तिन्ही प्रकार ह्याच्यामध्ये माध्यम असल्यामुळे त्याला गौणत्व येतं अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून हे 3 प्रकार हे प्रमाण नसून प्रमाणाप्रत आपल्याला घेऊन जाणारे, त्याची उपयुक्तता, ही जी उपयुक्तता आहे या तिघांची, ती तेवढ्यासाठीच आपण वापरायचे, त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहायचं नाहीये. आता कसं ते याचं आपण निरूपण हळूहळू करणार आहोत. प्रत्यक्ष हा एक स्वतःचा अनुभव असतो, ही स्वतः चित्ताची अनुभूती असते. प्रत्यक्ष घटना घडते समोर समोर, आपण एक पाहिलं, त्याची आकृती डोळ्यामध्ये गेली, डोळ्याने मेंदूला कळवली, मेंदूने स्मृतीमधनं काय असेल ती फाईल उघडली आणि जाहीर केलं की हे झाड आहे. परत मेंदू सांगतो त्या झाडावर एक पोपट बसलाय, आपल्याला ज्ञान मिळायला लागतं. प्रत्यक्ष आपण पाहतोय, पूर्वानुभव असतो. दार बंद असतं, बेल वाजते, आपण दाराच्या जवळ जातो आणि बाहेरनं हाक येते, बाबा. आपल्याला माहितीये हा आपल्या मुलीचा आवाज आहे, अनेक वर्ष ऐकलाय, मुलीचा आवाज अनेक वेळा ऐकलाय आपण म्हणतो हा मुलगी आली माझी. हा अनुभव आहे आपला. आणि आपण दार उघडायच्या आधीच म्हणतो की मुलगी आली बरं का. हा अनुभव आहे आपला, स्वतःचा अनुभव आहे. तिसरं म्हणजे बाबा वाक्यम प्रमाणम, साधू संत योगी गुरु आपले यांची वचनं जी असतात त्यावर आपण विश्वास ठेवतो. आपण प्रत्यक्ष पडताळा त्याचा घेत नाही. ऋषी मुनींनी लिहून ठेवलाय प्राणायाम कसा करावा, माझ्यासारखा ते वास्तू तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, मी ऋषींवर विश्वास ठेवतो आणि तुम्ही सगळे प्राणायाम करता त्याप्रमाणे. प्रत्यक्ष काही ते शास्त्र आपण शोधून काढलेलं नाही. बाबा वाक्यम प्रमाणम, आपण याच्यावर विश्वास ठेवतो. अशा 3 प्रकारच्या 3 जे प्रकार आहेत त्यांची वैशिष्ट्य आहेत मोठी. परंतु तरी सुद्धा व्यावहारिक कसोटी त्याची आपल्याला पाहायला पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण प्रमाण म्हणून वापरत असलेलं जे काही आहे ते सत्य या पूर्वीच्या सत्यावर आक्रमण करणारं असता कामा नये. ते त्रिकाला बाधितच सत्य असायला पाहिजे. अमुक आवाज आपण ऐकला, आपण म्हटलं हा अमुक गाणं महर्षींचा आवाज आहे, हा अमुक माणसाचा आवाज आहे, हा कुमार गंधर्वांचा आवाज आहे. तर यापूर्वी ज्यांनी कुमार गंधर्वांचा आवाज ऐकलेला आहे ते तुमच्याशी सहमत झालेले असले पाहिजेत की हा तुम्ही म्हणताय बरोबर आहे, हा कुमारांचा आवाज आहे. त्यांनीही तसंच ओळखायला पाहिजे, तरच ते ग्राह्य धरता येण्यासारखं आहे. नाहीतर ते ग्राह्य धरता कामा नये. व्यावहारिक कसोटी. दुसरी कसोटी आहे की अनुमान हे इतर कोणालाही तपासून पाहता यायला पाहिजे. आपण म्हटलं झाडावर पोपट बसलाय, बाकीचे म्हणजे कुठे आम्हाला नाही दिसत, नाही तर तुम्हाला नाही दिसणार, फक्त मलाच दिसेल, त्याला दिव्य दृष्टी लागते. हे जे काही आहे हे चुकीचं आहे. तुम्ही जे काही सांगाल ते इतरांनी तपासून पाहता आलं पाहिजे त्यांना, आणि त्यांची सहमती असायला पाहिजे. हो तुम्ही म्हणता ते आम्हालाही तसंच दिसतंय, बरोबर आहे. प्रमाण सत्य आणि व्यवहार्य शक्य असलं पाहिजे. कोणी सांगितलं काल माझा रेडा व्यायला, त्याचा खरवस आणलाय, तर तुम्ही म्हणणार शक्य नाही, अशक्य. रेडा कसा होईल, म्हैस होईल, गाय होईल, अशावर विश्वास ठेवता कामा नाही. कुणीही सांगितलं तरी, ते बाबा वाक्यम प्रमाणम असलं तरी सुद्धा अशक्य गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य नाही. त्या व्यवहार्यच असायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे श्रद्धेला मुरड घालता आली पाहिजे. एखादा गुरु सांगेल शिष्योत्तमेला की गतजन्मीचा मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहेस, विश्वास ठेवून चालणार नाही, अब्रू जाईल हो. तेव्हा श्रद्धेला मुरड घातली पाहिजे, व्यवहार्य आहे का नाही पाहायला पाहिजे. या 4 कसोट्या आपण सतत मनामध्ये ठेवूनच प्रमाणाचा पडताळा केला पाहिजे. आगम या उपप्रकारात आपण दुसऱ्याच्या ज्ञानावर, अनुभूतीवर अवलंबून राहतो. विश्वास, श्रद्धा कितीही अगदी योग्य व्यक्तीवर असली, आदरणीय व्यक्तीवर असली, साक्षात्कारित व्यक्तीवर असली, आणि तरी सुद्धा स्वतःच्या योगाभ्यासाठी, स्वतःच्या साक्षात्कारासाठी, स्वतःच्या अनुभूतीसाठी
स्वतःच्या मुक्ततेसाठी ही गोष्ट कितीही असली तरी सुद्धा आपल्यासाठी ती निरुपयोगी आहे. योगाभ्यासाच्या दृष्टीने, योगाभ्यासाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने. दुसऱ्याचं कितीही बरोबर असलं ते अगदी श्रद्धेने, अगदी नाही प्रत्यक्ष बरोबर आहे आपल्याला खात्री आहे, परंतु तरी सुद्धा त्याचा एवढाच उपयोग आहे की हा मला असं करायचं आहे. त्याला तुमच्या अनुभूतीसाठी उपयोग काही नाहीये, ते फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवणारं ठरेल की हा अमक्याने असं असं केलं, त्याला साक्षात्कार झाला, आपणही असं करून बघूया. त्याला झाला म्हणून तुम्हाला होईलच असं नाही, पण ठीक आहे त्यांना झालंय ना, आपण करून पाहूया, एवढाच त्याचा अर्थ आहे. अनुमान आपल्या स्वतःला अनुभव आहे की मागे अशी घटना घडली, 10 वर्षांनी पुन्हा तीच घटना घडली की आपण म्हणू हा मला अनुभव आहे, मागे असं घडलं होतं ना, हे असं असं आहे, आणि नाही चालणार. मध्ये 10 वर्ष निघून गेलेत, मुळामुठेमधनं पाणी वाहून गेलाय भरपूर. 1964 साली मी पुण्यात राहायला आलो. डेक्कन जिमखाना म्हणजे आमच्या देशाने काय होता आणि आज काय आहे. लक्ष्मी रोड कुठे एकूण पुण्याचं स्वरूप सगळं बदलून गेलेलं आहे. कुठे एखाद्या कधी न जाणाऱ्या ठिकाणी जर मी गेलो, एखाद्या ठिकाणी बालेवाडी किंवा आणि कुठे इकडे तिकडे हडपसरला वगैरे, तर मला असं होतं की मी नक्की तिथेच आलोय का. त्या काळचं पुन्हा मी सायकलवरनं जे भटकत होतो एवढ्याशा छोट्याशा रस्त्यावरून, आणि आज ते भव्य रुंद रस्ते आणि शेकडो वाहनं. क्वचित एखादी कुठे 4 चाकी गाडी जायची आमच्या वेळेला 64 साली. गाड्या सुद्धा फार नव्हत्या, स्कूटर्स अजून यायच्या होत्या, व्हायसपा यायची होती अजून, सगळे सायकलवरनं हिंडत होते आणि पुणेकर सायकलला गाडी म्हणत होते, हे लक्षात घ्या. बोलायची हीच पद्धत होती. अरे काय माझ्या आधी पोहोचलास तू, काय आता गाडी घेतली ना, गाडी म्हणजे सायकल घेतली त्याने, आणि हा चालत चालत आला किंवा बसने आलाय. तो जमाना 64 साल मी राहायला आलो तो पुण्यामध्ये बदलून गेलाय. त्यावेळेस जे अनुमान आहे ते आज 2012 साली तुम्ही जर वापरायला लागलात ते पूर्ण चुकीचं ठरेल. तेव्हा मधला जो काही काळ गेलाय त्याच्यामध्ये त्या कसोटीवर घासून हे मागचा अनुमान आज योग्य आहे का, लागू पडताय का, याची खात्री करून घ्यायला पाहिजे. तिसरी घटना म्हणजे प्रत्यक्ष घटना पाहून झालेलं ज्ञान वास्तविक खरं ज्ञान आहे, परंतु तरी सुद्धा आपली पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, स्मृती ही धोका देऊ शकतात. बुद्धीचं आकलन जर कमी असेल एखाद्याला तर तो काय करणार काय. एकच एक गोष्ट आहे, किंकाळी ऐकायला आली आपल्याला. ठिकाणं 3 प्रकारच्या गोष्टी होतील. तो म्हणेल अरे नाही हा उगाच काहीतरी ओरडत असेल, दुसरा म्हणेल नाही तो खाली पडला असेल, तिसरा म्हणेल नाही त्याच्यावर हल्ला झाला असेल. वेगवेगळे अनुमान काढू शकतो आपण. एखाद्या प्रत्यक्ष ऐकायला आलाय तिघांचे 3 प्रकार होऊ शकतात. इंद्रिय त्यांची जी आकलन शक्ती, त्यांची जी क्षमता आहे जाणून घ्यायची, ज्ञान ग्रहण करायची, आकलन शक्ती त्यांची जी ताकद आहे, क्षमता आहे, त्यामध्ये फरक असू शकतो. आणि त्यामुळे जरी हे ज्ञान प्रत्यक्ष आपण अनुभवत असलो तरी सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने, योगाभ्यासाच्या दृष्टीने, साक्षात्काराच्या दृष्टीने हे सगळं गौण आहे. हे फक्त आपल्याला एक मार्ग दाखवतील, बस, या पलीकडे काही नाही. साधकाला प्रज्ञेनेच बोध व्हावा लागतो, त्याला साक्षात्कारच व्हावा लागतो, त्याला साम्य ज्ञानच व्हावं लागतं. आणि असा साक्षात्काराने मिळालेलं ज्ञान हेच अध्यात्मासाठी उपयोगी असतं. उत्स्फूर्त ज्ञानाची अनुभूती त्याला ध्यानामधून, समाधीमधून मिळाली पाहिजे, आणि ते सत्य ज्ञान असतं. आणि मग त्या ज्ञानाला काही पुराव्याची गरज नाही. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी विचारलं ना, का हो भगवान आहे का, परमात्मा आहे का. ते म्हणाले हो आहे की. कशावरून. मी प्रत्यक्ष पाहिलाय, मी प्रत्यक्ष पाहिलाय. तुला पाहायचं आहे का, चल दाखवतो म्हणाले. इथे काय नुसत्या शंका बिंका घ्यायच्या नाहीत, मी सांगतो आहे आहे, विषय मिटला. तुकाराम बुवांना वरनं संदेश आला वैकुंठाहून, तुम्हाला विमान पाठवलंय, बसा आणि यावरती. तुकाराम बुवांनी आवडीला विचारलं, येते का आवडी. ती म्हणाली नाही, म्हैस माझी यायचे, मी नाही येत. मुलांना विचारलं, मुलं आईला बिलगली जाऊन बाहेर आले. सगळ्यांना सांगितलं मी वैकुंठाला चाललो, विमान येत आहे मला न्यायला, येत आहे का माझ्या बरोबर. तुकाराम भाऊ चालले भजन म्हणत म्हणत. विमान जिथे काय त्यांचा त्यावेळेचा एअरपोर्ट काय तुमचा असेल, हेलिपॅड बांधलेलं, तिकडे चालल्यात, भजन म्हणतायत. लोक गेली त्यांच्या बरोबर. ते विचारतायत येतोस का, येतोस का. नाही बाबा आम्ही नाही येत. भजन म्हणतात सगळे भजनात दंग झाले. थोड्या वेळाने बघताय तर तुकाराम भाऊ कुठे आहेत. लोक म्हणाले आम्हाला कसं नाही कळलं, विमान आलेलं आम्हाला नाही दिसलं, काय झालं, कशावरून ते वैकुंठाला गेले. तुकाराम भावांना फरक पडत नाही. ते जसे गेले ते विमानात बसून गेले, ते जिथे गेले ते वैकुंठ. विषय मिटला, खलास.
प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला स्वतःला साक्षात्कार होतो तेव्हा पुराव्याची काही आवश्यकता नाही. कुणी काही म्हणालं तरी त्यात फरक पडत नाही. योग साध्य होण्यासाठी चित्तवृत्तींचा त्याग आवश्यक आहे. कारण आपल्या मेंदूमध्ये अशा काही पेशी आहेत की त्या प्रभावित होतात. तिथे सगळा घोटाळा होतो. एखादा बुद्धी प्रामाण्यवादी मनुष्य असतो, तत्वनिष्ठ, जे काही तो पाहतो जगामध्ये तो स्वतःच्या तत्वावर तो घासतो. कारण त्या मेंदूच्या पेशी त्या तत्वाने प्रभावित झालेल्या असतात, त्याच्या अंमलाखाली त्या असतात. आणि त्याच्या जर तत्वामध्ये ते बसत नसेल तर तो साप धुडकावून लागतो. मग ते खरं असो, खोटं असो, सत्य असो, असत्य असो, काही असो, कुणीही सांगो, तो सरळ सांगणार माझ्या तत्वात हे बसत नाही, मी येणार नाही, मला हे मान्य नाही, विषय खलास म्हणेल. शक्य नाही. हे देहादी इंद्रिय भावना प्रधान होतात. आणि या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत त्याच्यावर त्यांचा प्रभाव होतो आणि त्या प्रभावाखाली आपण वागतो. मग ते सत्य असेलच असं नाही. रस्त्याने तुम्ही जात असता, एखादा गयावया करत येतो तुमच्याजवळ, अगदी रडतो, याचना करतो, वरती मेंदूला दया येते कारण त्या प्रभावाखाली मेंदू होतो. तुम्ही भावना विवश होता की अरे गरीब आहे बिचारा, जाऊ दे, असू दे, देऊया काहीतरी. मेंदू त्या प्रभावाखाली येतो. कदाचित तो लुच्चा आणि लफंगा असतो कारण थोड्याच वेळात तुम्ही त्याला पैसे द्यायच्या जेव्हा लागतात तेव्हा तो तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र उडतो आणि चालायला लागतो. मेंदू त्या प्रभावाखाली वागायला लागतो. सत्य काय आहे माहित नाही, त्या प्रभावाखाली येतो, त्या अंमलाखाली येतो. त्यामुळे चुकीचं ज्ञान मिळतं आणि तुम्ही तसं वागता आणि मग दुःख होतं. तो भामटा निघतो, मंगळसूत्र खेचून निघून जातो. गयावया केले. मेंदूमुळे अशा पेशी आहेत आपल्यामध्ये की त्या भावना प्रधान होतात. तुम्ही भावना प्रधान झाला त्याच्यावर परिणाम होतो. त्याप्रमाणे ते विश्लेषण करतात की हो बिचारा गरीब आहे. तुम्ही गुंतलात पैसे काढण्यामध्ये की त्याचं लक्ष असतं मंगळसूत्र, घेतो आणि पळतो. हीच गोष्ट अंमली पदार्थ जे सेवन करतात, पितात, खातात, जे काय असेल ते मेंदू त्याच्या अंमलाखाली येतो, प्रभावाखाली येतो आणि मग ते मरकटासारखे मरकट लीला करतात, माणसासारखे वागत नाहीत. वास्तविक ते तसे नसतात. त्याचं चलित चित्रण काढून त्यांना जर दुसऱ्या दिवशी दाखवलं तर त्यांना लाज येऊ शकते. ते म्हणतील अरे मी असं वागलो काल. त्या अंमलाखाली, प्रभावाखाली वागले. हे जे काही आपल्यामध्ये आहे ते सगळं बाजूला सारून प्रत्यक्ष ज्ञान, सत्य ज्ञान माहीत होण्यासाठी चित्ताच्या वृत्तींचा त्याग आवश्यक आहे. आणि म्हणून चित्तवृत्तींचा पातंजलीने निरोध करायला सांगितला आहे. प्रत्यक्ष कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष जर जाणायची असेल तर आपल्याला ज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं. आणि अशा परिस्थितीत, त्या वातावरणात जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला सत्य ज्ञान होईलच असं नाही. आपल्याला क्रोध आलेला आहे, आपण चिडचिड झालेली आहे. आणि अशा वेळेला एखादी गोष्ट खरोखरच चांगली जर आपल्या समोर आली तर केवळ आपण त्या क्रोधाच्या अंमलाखाली असल्यामुळे आपली इंद्रिय त्याला प्रतिसाद देणार नाहीत आणि आपण म्हणू चल हो बाजूला, कटकट करू नको आता, चल. वास्तविक आपण असं नाही वागणार. आपण जर क्रोधाच्या अंमलाखाली नसू तर आपण असं नाही वागणार. पण त्यावेळेला आपण जसं वागतो, प्रत्यक्ष समोर घडतंय आपल्या, नंतर जेव्हा आपण शांत होतो तेव्हा जर आपण ती वस्तू पाहिली लागून अरे ती चांगली होती या वस्तू, मगाशी मला काय झालं कोणाला माहिती, मी लावली धुडकावून, हे असं होऊ शकतं. प्रत्यक्ष ज्ञान जरी मिळालेलं असलं तरी सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने त्याचा काही फारसा उपयोग नसतो. हे ज्ञान कुठल्याही ज्ञानेंद्रियांच्या किंवा कुठल्याही माध्यमाशिवायच आपल्याला मिळालं पाहिजे. अनुमान, कोणतीही गोष्ट आपण पायरी पायरीने समजावून घेत असतो, तर्क करत असतो. एक एक तर्क करतो पुढे जातो, एक एक तर्क करतो पुढे जातो. अशी गोष्ट आपण समजावून घेत असतो आणि त्या तर्काच्या आधारावर आपण अनुमान काढतो आणि म्हणून ते मिथ्या असू शकतो. असू शकेलच असं नाही, ते बरोबरही असू शकेल. आपल्याला वाटेत बाळू भेटतो, त्याच्याबरोबर साळू असतो. बाळू आपल्याला ओळख करून देतो, हा साळू. साळू न बोलता नमस्कार करतो, गप्प असतो. बाळू बडबड करतो आपल्याशी, दोघे निघून जातात. दुसऱ्या दिवशी बाळू एकटा भेटतो. आपण त्याला म्हणतो अरे बाळू, काल तुझा मित्र साळू किती शांत आहे नाही. बाळू म्हणतो रे कसा, तो माझ्यापेक्षा बडबड आहे. काल तो नुकताच डेंटिस्ट कडनं दाढ काढून आला होता म्हणून गप्प होता. आपलं अनुमान चुकलं का? प्रत्यक्ष आपण स्वतः अनुमान काढतोय पण तरी सुद्धा ते चुकू शकतो. आणि म्हणून अध्यात्माला याचा काही उपयोग नाहीये. लहान मुलाला आपण गच्चीमध्ये नेतो, पौर्णिमेचा दिवस असतो, चंद्र दाखवतो, आपण त्याला एक एक घास भरवतो, त्याचं होतं सगळं जे भात खाऊन, म्हणतो जा आज इकडे बेसिनवर तोंड धुवून घे. तो पळतो आज इकडे,
आजीला काय सांगतो तोंड धुता, आजी मी चंद्र पाहिला, आईने दाखवला मला, पापडा एवढा होता. आता हे अनुमान योग्य आहे का? चंद्र पापडा एवढा आहे का? तो केवढा मोठा आहे. हे जे काही अनुमान काढायच्या गोष्टी आहेत, याच्यावरून आपण जर सत्य ज्ञान गृहीत धरलं तर आपलं आयुष्य वैतागाकडे जाईल. पण याच्यावरही अवलंबून राहता कामा नये योग्याने कधीही. आगम स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. कुणीही सांगू दे, शेवटी ती एक दिशा आपल्याला मिळते. प्रत्यक्ष आपल्याला गुरु जे काही सांगतो ते गृहीत धरून जर आपण वागायला लागलो तर ते चुकीचं आहे. ज्याला साक्षात्कारित व्हायचं आहे त्याने गुरुचं ज्ञान हा दिवा म्हणून वापरायला पाहिजे, मार्ग बघण्यासाठी. स्वतः मार्ग तो चालायला पाहिजे, स्वतः साक्षात्कारित व्हायला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी यांच्याजवळ मारुतीराया प्रत्यक्ष बोलत असे, हनुमंत त्यांना प्रत्यक्ष दर्शन देत असे. आता यावर आपला कितीही दृढ विश्वास असला, आपली निष्ठा असली की हो हे खरंय, आपण कितीही सांगितलं सगळ्यांना की नाही काही नाही, रामदास स्वामी जर म्हणत होते किंवा म्हणत असत, रामदास स्वामी जर म्हणत असले की मारुतीराया माझ्याजवळ बोलतो प्रत्यक्ष, मी त्याच्याजवळ प्रत्यक्ष बसतो, त्याला पाहिलाय मी जेव्हा रामायण लिहिलं तेव्हा तो प्रत्यक्ष समोर बसून होता माझ्यासमोर, काही काही चुकच दिलेलं तर माझी तो हजेरी घेत असेल, तर ते सत्य आहे. पण याचा अर्थ तुम्हाला जर मारुतीराया तुमच्याशी बोलायला हवा असला तर तुम्हाला रामदास स्वामीच व्हायला पाहिजे. तुम्हाला फक्त त्यांच्यावर अवलंबून राहून नाही चालणार, तुम्हाला स्वतःला रामदास स्वामी व्हायला पाहिजे. आणि तरच या चित्ताच्या वृत्ती ज्या आहेत त्या योग्य मार्गाकडे वळवून तुम्हाला सत्य ज्ञान होईल, तुम्ही मुक्त व्हाल. सूत्र क्रमांक 8, विपर्ययो मिथ्या ज्ञान मतद्रूप प्रतिष्ठम. एखाद्या वस्तूचं वास्तव रूप नसलेलं मिथ्या ज्ञान होणं म्हणजे विपर्यय. चित्ताच्या वृत्तीचा दुसरा प्रकार पतंजली सांगतायत, तो म्हणजे विपर्यय. आपल्याला बाळू परिचयाचा आहे. बाळू म्हणजे काय? हे अशी एक आकृती, तद्रूप. त्याची जी आकृती आहे त्याच्याशी आपण तद्रूप होतो. आणि मग एखाद्या दिवशी दुरून आपल्याला एक व्यक्ती येताना दिसते आणि आपल्या स्मृतीमध्ये ज्या काही आकृत्या असतात तद्रूप झालेल्या, त्यातली एक आकृती त्याच्याशी मिळती जुळती असते, ती आपण त्याच्यावर चिकटवतो आणि येणाऱ्या व्यक्तीला ती तद्रूप प्रतिष्ठित होते. मी शब्दाचा अर्थ सांगतोय या सूत्राचा. आणि मग स्मृती सांगते हा ही जी तद्रूप दिलेली आहे ना ती बाळूची आहे, मग आपण म्हणतो बाळू येतोय. शब्दशः अर्थ सांगतोय सूत्राचा. तद्रूप प्रतिष्ठा म्हणजे काय? एक प्रतिमा असते आपल्या समोर एखाद्या वस्तूची. आपण वस्तू पाहिली की स्मृतीमध्ये अनेक प्रतिमा आहेत, अशा अनेक अनंत अमोज. त्याच्याशी मिळती जुळती प्रतिमा आपण त्याच्यावर चिकटवतो. ती जशी तशी जी बसते प्रतिमा आपल्याला स्मृतीमधून बुद्धी सांगते हा हे सफरचंद आहे, हा भोपळा नाहीये, भोपळा मोठा असतो. ती प्रतिमा नाही, ही प्रतिमा सफरचंदाची त्याला बरोबर बसते. मग आपण आपल्याला ज्ञान होतं हे सफरचंद आहे. पण एखाद्या वेळेला समोर डाळिंब असतं, सफरचंदाची प्रतिमा आपण अतद्रूप प्रतिष्ठित करतो चुकून. आपण म्हणतो ते सफरचंद आहे ग मला खायला, आणि पत्नी म्हणते अहो ते सफरचंद नाही डाळिंब आहे. अतद्रूप प्रतिष्ठित झालं. वेगळीच प्रतिमा स्मृतीमध्ये येऊन त्याच्यावर चिकटवली गेली. आपली एखाद्या वेळी परीक्षा घेतली जाते, रस्त्यात भेटतात ना महा उपद्रवी लोक असतात. नमस्कार नमस्कार, ओळखलात का मला? अरे बाबा सांग ना तू कोण आहेस, मला ओळखलं असतं तर मी म्हटलं असतं ना अरे वा बाळू तू का, छान छान, किती दिवसांनी भेटलास. नाही तो काय म्हणणार, ओळखलत का मला? बघ बघ प्रयत्न कर, पिळतात हो, किती त्रास देतात बघा. तुम्ही हसताय, तुम्हाला अनुभव आहे या फोनवर. ओळखला का आवाज? अरे तुझा आवाज म्हणजे काय, आता काय बोलायचं, सांग ना बाबा कोण आहेस ते लवकर. नाही, परीक्षा घेतली जाते आणि मग आपल्या स्मृतीमधनं आपण सारख्या त्या प्रतिमा काढत असतो बाहेर. चिकटव, हा आहे का नाही, चिकटव, हा आहे का नाही, चिकटव. शेवटी आपण हरतो आणि सांगतो बाबा नाही ओळखलं. मग तो म्हणतो मी अमुक. हा, मग त्या स्मृतीमधनं केव्हा तरी 15 वर्षाची प्रतिमा येऊन त्याच्यावर चिकटते. अरे किती बदललास रे तू, माझ्या डोळ्यासमोर ती प्रतिमा आहे माझ्या स्मृतीत. हो मला आता टक्कल पडलाय खरं. अरे मी कसं ओळखणार 15 वर्षापूर्वी भेटलेला. आता ध्रुव प्रतिष्ठान होतं. असा या सूत्राचा शब्दार्थ आहे. आपण विपर्यास करून ज्ञान प्राप्त करतो. घटनेचं सत्य ज्ञान त्यामुळे आपल्याला होत नाही. मिथ जुळून येतो. एखाद्या वस्तूवर आपण एकरूप होतो, तदाकार होतो, अतद्रूप होतो.
आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती होते की हे अमुक आहे. परंतु मिथ्या ज्ञान अतद्रुप प्रतिष्ठम म्हणजे आपण चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट समजतो. आपल्याला एखाद्या वस्तू पाहिल्यावर तिथे पाहिली जाते, त्याच्यापासून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, पण ती चुकीची होते. एखाद्या वस्तूवर आपण सारूप्य होतो, म्हटलं ना, सारूप्यता पाहिजे ज्ञान होण्यासाठी. चित्त सारूप्य पावतो एखाद्या गोष्टीशी, तेव्हा आपल्याला ज्ञान होतं. आपण एखाद्या गोष्टीवर सारूप्य पावतो आणि जर आपल्याला त्याचं ज्ञान झालं नाही तर एक गोष्ट कळायला पाहिजे की आपण सारूप्यच पावलेलं नसू. पण इथे तसं होत नाही. आपण त्या गोष्टीवर सारूप्य पावतो, पण ते मूळ घटनेशी सारूप्यता न होता त्या अनुषंगाने घडलेली इतर घटना जी आजूबाजूला असते त्याच्यावर आपण सारूप्य पावतो आणि या गोष्टीबद्दल आपण ज्ञान प्राप्त करतो. आपल्याला एक वस्तू बघतो आपण, त्याच्याशी आपण सारूप्य पाहायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या शेजारी जे काही असतं त्या अनुषंगाने घडलेलं त्याच्यावर आपण तद्रूप होतो, सारूप्य पावतो, तिथून ज्ञान मिळतं आणि आपल्याला वाटतं या वस्तूचं आपण ज्ञान घेतलं आणि आपण जाहीर करतो आणि ते चुकतं. आपल्याला मिथ, चुकीचं, असत्य ज्ञान प्राप्त होतं. माझ्याच बाबतीत घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष. परशुरामचा खेडेगाव, 7वी पर्यंत शाळा मराठीत, चिपळूणला हायस्कूल, 8वीला तिकडे दाखल झालो. 4 वर्ष तिथे होतो, 8वी ते 11वी. असंच 9वी 10वीत केव्हा तरी असताना संध्याकाळी 5:30ला शाळा सुटली. मी बाजारामध्ये मला काही वही पेन्सिल वगैरे आणायची होती शाळेसाठी म्हणून गेलो बाजारात, घेतलं काय मला पाहिजे होतं ते आणि परत येत होतो. तर बाजार आणि माझा राहायचं ठिकाण याच्यामध्ये सिनेमागृह होतं. 5:30ला शाळा सुटल्यावर मी गेलेला होतो. येताना तो सिनेमा बरोबर सुटला होता 6 वाजता. 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे ते 3 खेळ असायचे त्यावेळेला. ते 6चा बरोबर प्रेक्षक सुटले होते. मी त्यातनंच गर्दीतनं वाट काढत चाललो होतो. आमच्या गावचे एक सार्वजनिक काका माझ्या समोर आले. काय रे, कसं काय चाललंय? दोमच दिलं मला त्याने. म्हणतो ठीक चाललंय. अभ्यास करतो की नाही? करतो ना काका अभ्यास. चाललाय? बरं म्हणाले. इकडं काहीतरी उगाच इकडे तिकडचं बोलले आणि निघून गेले. मी माझ्या घरी निघून गेलो. पुढे राहत होतो तिथे. बरं, परशुराम आणि चिपळूण याचं अंतर गाडीने आला तर फक्त 8 किलोमीटर आहे, पण चालत गेला तर 2 किलोमीटर. आम्ही मधनं चालत जायचो डोंगरातनं. तर शनिवार रविवारी घरी जात असे. अर्धा दिवस शाळा असायची. शनिवारी मी घरी गेलो, अजून माझं जेवण व्हायचं होतं, सकाळी शाळा सुटली होती. तसंच गेलो होतो चालत. घराची ओढ फार असायची त्यावेळेला. दरवाजात मला पाऊलही टाकून दिलं नाही वडिलांनी. काय रे, शाळेत जातोस का सिनेमा बघत बसतोस? अभ्यास करायचा आहे का नाही? नशीब एकदम भलत्या 14व्या रत्नावर गेले नाहीत ते. मी कितीही जरी समजावून सांगितलं असलं तरी सुद्धा त्यांना ते शेवटपर्यंत पटत नव्हतं. का तर मला जे ते सार्वजनिक काका भेटले होते ते माझ्यावर सारूप्य न पावता ते जो सिनेमाचे प्रेक्षक सुटले होते त्यांच्यावर ते सारूप्य झाले होते आणि त्यातून त्यांनी माझ्याबद्दलचं ज्ञान प्राप्त केलं होतं की हा त्यांच्यातलाच एक आहे त्या लोंढ्यातला. सिनेमा बघून बाहेर पडलाय शाळा चुकून. अतद्रुप प्रतिष्ठम याचा हा अर्थ आहे. आपली वृत्ती तिथे सारूप्य पावते, पण चुकीच्या ठिकाणी सारूप्य पावते. त्यामुळे अर्थातच आपल्याला मिथ म्हणजे चुकीचं, खोटं, असत्य ज्ञान प्राप्त होतं. विपर्य या चित्तवृत्तीमध्ये मिथ्या, विपरीत, चुकीचं ज्ञान प्राप्त होतं. सारासार विचार पूर्ण व्हायच्या आधीच चित्ताला ज्ञान होऊन जातं. आपण एखादी घटना पाहिल्यानंतर त्याचा आपण अभ्यास करत नाही, पटापट त्याच्याबद्दल निर्णय घ्यायला सुरुवात होते, पटपट त्याच्याबद्दल ज्ञानार्जन घ्यायला सुरुवात होते. अनेक माणसांना अशी सवय असते, तुम्ही काही सांगायला लागलात तुम्हाला ते बोलूच देत नाहीत, मध्येच काहीतरी बोलतात. तुम्ही एखादी गोष्ट त्यांना जर समजावून सांगायला लागलात किंवा काही तुम्ही बोला, त्यांना पेशन्स म्हणून राहत नाही, तारतम्य राहत नाही, विवेक राहत नाही की हा काय सांगतोय ऐकावं, त्याच्याशी सहभागी व्हावं. नाही, ते ऐकलं की कुठेतरी त्यांच्या मेंदूमध्ये 3 तार काहीतरी वेगळंच सुरू होतं विचार. तुम्ही नुसतं सांगायला गेलात की माझे आजोबा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीवर प्रवचन देत होते, एवढं वाक्य फक्त त्याने जर ऐकलं तर तो लगेच तुम्हाला मध्ये थांबवेल आणि सांगेल माझे चुलत आजोबांना दासबोधावर प्रवचन द्यायचे, आणि तुम्हाला गप्प करून तो 10-15 मिनिटं त्याचे ते चुलत आजोबा आणि दासबोध याच्यावरच बोलेल, वाट लावून टाकेल तुमची. असं प्रत्येक बाबतीत पोच म्हणून नसतो. अशा माणसाला पाहायचं आणि कुठल्याही प्रकारे मेंदूला विचार न करता, त्याचा अभ्यास न करता, पूर्ण आकलन करून न घेता निर्णय जाहीर करत सुटायचं.
ज्ञानार्जन घेत असायचं सटासट. बरं, याच्यात काही त्यांचा वाईट हेतू असतं का? असंही काही नाही. आपण काही वेगळं करतोय, चुकतोय, आपण चुकीची माहिती आकलन करून घेतोय, हे त्यांच्या गावीही नसतं. चित्ताची वृत्ती त्याच्याप्रमाणे जे ज्ञान होईल त्याच्यावर ते विश्वास ठेवतात आणि बगबग करायला सुरुवात करतात. अर्थात त्याने ते चुकीचं ज्ञान मिळालेलं असतं. त्यांना सवयच नाही इतरांचं म्हणणं ऐकून घ्यायची. श्रोता उत्तम असणं ही एक कला आहे. जेव्हा दुसरा काही सांगत असतो तेव्हा शांतपणे ऐकून घ्यावं. तो काय बोलतो ते ऐकावं. ते ऐकल्यानंतर विचार करावा, त्याच्यावर त्याचं विश्लेषण करावं आणि मग बोलावं. ही नेहमी चांगल्या प्रकारची लक्षणं आहेत. पण ऐकता क्षणी त्यांना पटपट आपल्याला लगेच हा काय जास्त गरज नाही, मग कळलं लगेच, हा हे असं आहे. विचित्र आणि चुकीचे अर्थ काढण्यात हे लोक पटाईत असतात. अनर्थ निघतो त्यामुळे. आणि त्यामुळे एखादा जर वादेवाद घालणारा मनुष्य भेटला की त्यांची जुगलबंदी छान चालते. हाही ऐकत नाही आणि तोही ऐकत नाही. तो स्वभावाने वाद घालत असतो. हा चुकीच्या ज्ञानामुळे सांगत असतो, अरे नाही रे, मी खरंच सांगतोय, असंच आहे, बडबड आणि दोघांची छान जुळते. एखादा शीघ्रकोपी भेटला तर भांडणं होतात, वैर निर्माण होण्यात भांडणं पेटतात आणि ते कशी असतात मोठं ऐकण्यासारखं आहे. आता आमच्या नात्यात एक शीघ्रकोपी आहे, त्याला भडकू जोशीच म्हणतात किंवा राखुंड्या जोशी म्हणतात, ही त्याची उपनाव आहेत. आणि कोकणातले आमचे जुना काळ, फारसा काही उद्योग नाही, संध्याकाळी त्या चावडीवर बसायचं पारावर आणि चकाड्या पिटायच्या. असं आहे. आमच्या या राखुंड्याजवळ एकदा आमचे काका एकदा काहीतरी बसले आणि नुकतंच वाजपेयी पंतप्रधान झालेले होते आणि तो विषय नुसतं ते सार्वजनिक काका या आमच्या नातेवाईकाजवळ बोलले फक्त की आता वाजपेयी पंतप्रधान झाले. त्याने जे सुरू केलं आहे सांगतो तुम्हाला, इतकं झालं शेवटी की त्या दोघांमध्ये वैर निर्माण झालं. मी इथनं जेव्हा गावाला गेलो कधी 4-6 महिन्यानंतर, आणि मी वरती, ते ग्रस्त सार्वजनिक काका मला अगदी वरतीच भेटले, गाडी उभी केल्या मी त्यामुळे सहज म्हटलं ते अमुक आहेत ना वगैरे, मी त्यांना भेटायला आलोय. मला नाही माहिती जगलाय का मेलाय मला नाही माहिती, जा बघ. पोचवायचं असलं तर बोला, तिरडा टाकायला येतो. भाषा बघा, आपण आम्हाला ती काय भाषा परिचित असल्यामुळे फारसं वाटलं नाही. म्हटलं एवढं भांडण झालं यांच्यात, जगलाय का मेलाय, जा बघ तिकडे, हवा असलं तर, मेला असलं तर तिरडा टाकायला येतो, ही भाषा. मी जाऊन त्याला भेटलो, म्हटलं काय रे तो असं बोलला, एवढं काय? नाही रे, ते वाजपेयी पंतप्रधान झाले ना त्याच्यावरून आमचा खटका उडाला. कधी? 4 महिन्यापूर्वी. म्हटलं त्याच्यावरून वैर एवढं या टोकाला? मिथ्या ज्ञान मतद्रुप प्रतिष्ठम. वास्तविक एकमेकांच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वेगळ्याच विषयावर लक्ष केंद्रित केलं. त्यातनं काहीतरी ज्ञान चुकीचं घ्यायचं. आणि ह्या वाजपेयींना काय पत्ता आहे का या दोघांचा कोकणात बसून काय बोलतायत, त्याचा काही संबंध आहे का? ते कुठे, हे कुठे, हे असं होतं. पण काही लोक हुशार असतात आमच्या गावचे, पुन्हा तेच त्या माणसाबद्दल, अशा माणसाला ते काडी लावतात. ते भडकतो आणि छान त्याला विदूषक करून करमणूक करून घेतात. हा उद्योग मी अनेक वेळा पाहिला या माणसाच्या बाबतीत. ते ठरवतातच, याला जरा ते भडकवून असं बोल की तो भडकतो, मग तो बसेल बडबड करत, त्याचा विदूषक करतात अशा माणसाचा. मिथ्या ज्ञान मतद्रुप प्रतिष्ठम, याचे हे तोटे आहेत सगळे. आपण फक्त वैतागाकडे जातो. आणि असे जे लोक आहेत ते किती एखाद्या चांगल्या माणसाने काही एखादं तत्व सांगितलेलं असलं तर त्या तत्वामधून नेमका ते काहीतरी उलटा अर्थ काढतात, विचित्र, आणि त्याच्याशी ते तदाकार होतात, त्याच्याशी एकरूप होतात आणि तसे ते प्रत्यक्ष आचरण करायला लागतात. आणि हे तत्व काढणाऱ्याला जर कळलं ना तर तो कपाळाला हात लावेल की ह्याची फल काय मम तपाला, असं त्याला म्हणायची वेळ येते. आमचा बाळू त्यातलाच. अचानक एक दिवस बाळकोबा आणि सौ बाळकोबा यांनी पाहिलं की बाळूचा स्वतःचा व्यवसाय होता, रात्र जागायचा खोलीमध्ये आणि काम करायचं सपाटून आणि दिवसा झोपी जायचा. तिथनं सगळं पाठवून द्यायचं, चिठ्ठ्या बिठ्ठ्या बाकीच्या लोकांना, सकाळी सांगायचं बाळीला जाय, सगळ्यांना टाकून दे चिठ्ठ्या, सगळ्यांना पोचव, आणि दिवसा झोपा काढायचा. अजिबात कोणी काही विचारलं की मौन असायचा, शांत निर्विकार, काही बोलायचं नाही. 1 दिवस 2 दिवस, महिना 2 महिने 4 महिने 6 महिने झाले. सौ बाळकोबा बाळी सगळे वैतागले त्याच्यावर. रात्री काम करायचं, दिवसा झोपा काढायच्या. जायचं ते झालं, आजारी पडला बाळू. डॉक्टरांनी औषध दिलं तरी काय उपयोग होईना, याचं वागणुकात सुधारणा होईना. डॉक्टरांनी औषध दिलं तर त्याने काय करावं? डॉक्टर म्हणाले दिवसाला 3 पुड्या घ्यायच्या, हा रात्री पुडा घ्यायचा.
दिवसाच्या ऐवजी उलट चित्र करून टाकलं. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की याला वेड्याच्या डॉक्टरांकडे आता घेऊन चला, दुसरा पर्याय नाही, हा वेडा झाला. ते वाक्य ऐकल्या बरोबर हा जागा झाला, म्हणाला मी वेडा नाही झालेला. भगवंत श्रीने सांगून ठेवलाय, संयमी हा दिवसा निद्रिष्ट असतो आणि रात्री जागा असतो. मी संयमी व्हायचा प्रयत्न करतोय. हे असे लोक असतात. एखादं तत्व ऐकल्यावर त्याची पूर्ण वाट कशी लावायची हे यांच्याकडनं बघावं. चुकीचा अर्थ काढण्यामध्ये महापट आहेत. विपर्य ही चित्ताची वृत्ती असते. ही मानसिकता अशी काही असते विचित्र की जे काही समोर घडेल त्याच्या बरोबर विपरीत वागायचं, बरोबर उलट वागायचं, उलट करत असायचं. बरं, या लोकांचा हेतू काही वाईट नसतो, कोणाला काही उपद्रव द्यायचा हेतू नसतो, त्यांचा चांगलं करायचाच प्रयत्न असतो कदाचित. पण नेमका चुकीचा अर्थ काढल्यामुळे आजूबाजूच्यांना भरपूर त्रास होतो, त्यांना स्वतःला तर त्रास होतोच. वास्तविक कुठलाही प्रसंग आला की अष्टदिशा मोकळ्या असतात उपाय काढण्यासाठी. हे नेमके उलट काहीतरी दिशा, ज्या दिशेला जाऊ नये त्या दिशेलाच प्रवृत्त होणार जायला आणि तुम्हाला इथे घेऊन जाणार. आपण खड्ड्यात पडणार, तुम्हाला खड्ड्यात पाडणार आणि तुमचा पाय मुरगळा तर स्वतःचा सोडणार, तुमचा पाय पण चेपतील ते. पण हेतू वाईट नाही त्याच्यामध्ये काही, पण त्यांचं प्रारब्धच तसं आहे. नेमकं चुकीचं काहीतरी वागायचं, चुकीचं वागायचं. चुकीच्या ठिकाणी एकरूपता, सारूप्यता झाल्यामुळे ह्यांचं आयुष्यामध्ये अपरिमित असं नुकसान होत असतं. आणि यांचंच होतं असं नाही, जगाला या सगळ्या लोकांनी दुःखात लोटलेलं आहे. जगातला बराचसा नरसंहार हा या चुकीच्या सारूप्य वृत्तीमुळे झालेला आहे. ही सारूप्यता चुकीच्या ठिकाणी जी जाते त्याच्यामुळे हा सगळा नरसंहार झालेला आहे. हे असे प्रयोग जगामध्ये झालेले आहेत प्रत्यक्ष. एखाद्या राज्यामध्ये जुन्या गोष्टी या सगळ्या पण हे प्रत्यक्ष घडलेलं आहे. तुम्हाला सांगतो, छोटी छोटी राज्य आहेत दुसऱ्या खंडामधनं. काय हे शहरामध्ये काय भिकारी जिकडे तिकडे कोणी आलं तर कसं दिसतं हो, बरं दिसतं का? भीक मागत हिंडतात, पाहुणे आले इज्जत जाते देशाची आपल्या. सगळे लोक काय म्हणतात, काय दरिद्री देश आहे, काय भिकारी मागे लागतात, काय चाललंय हे. मग तो जो सुलतान असतो तो फरमान काढतो, सगळे शहरातले भिकारी पकडा आणि ठार मारून टाका, भिकारी नष्ट करून टाका. पद्धत बघा, सारूप्यता भलतीकडे गेलीये. हा उपाय आहे ना एक प्रकारचा. भिकारी दिसला की ठार मार, भिकारी दिसला की ठार मार, भिकारी नकोच आपल्याला. त्यांची परिस्थिती सुधारणं, त्यांना कामधंदा देणं, त्यांना वेगळ्या ठिकाणी मार्गाला लावणं, हा त्याला जो मार्ग आहे चांगला, त्याच्यावर ते सारूप्य होत नाहीत. चुकीच्या जागी सारूप्य पावतात, देशाचं भलं करतात, देशाची प्रतिष्ठा नको जायला, म्हणून हा मार्ग अवलंबतात. असे अनेक आहेत धर्माने अंध झालेले धर्मांध लोक, की आम्हाला जो धर्म मिळाला, आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो तोच धर्म योग्य आहे जगासाठी, दुसरे धर्म हे चुकीचे आहेत, तेव्हा बाकीच्याने आमचा धर्म स्वीकारायला पाहिजे. आता असं जर आहे तर धर्माचा प्रचार कर बाबा. तुझा धर्म चांगला कसा आहे तुझ्या आचरणातनं दाखवून दे, लोकांना समजावून सांग, त्यांना पाहिजे तर घेतील. तसं नाही, बळजबरीने त्यांना बाटवायचं, त्यांच्यावर तो धर्म लादायचा. पण माझं जे सत्य आहे तेच सत्य आहे जगामध्ये, तेच इतरांनी स्वखुशीने मान्य केलं पाहिजे. माझं सत्य इतरांनी स्वखुशीने मान्य केलं पाहिजे, त्याला पटो नाही तर न पटो. जर मान्य केलं नाही तर त्यांना मी ठार मारून टाकेन. शेजारच्या राज्यामध्ये तेलाचे पाट वाहत आहेत, समृद्ध आहे ते, जगामध्ये तेलाला किंमत आहे, माझ्याकडे नाहीये तेलाच्या विहिरी, मग मी आक्रमण करायचं. कारण का? मी बलिष्ठ आहे. तो देश जिंकायचा, त्या तेलाची विहिरी ताब्यात घ्यायचा आणि माझा देश मोठा करायला लागायचं. बळजबरी, व्यापारी वृत्तीने एक घाव दोन तुकडे नामोहरम करायचं, सगळ्यांना बळी तो कानपिळी आणि सरळ वागत जायचं. याने सगळ्या जगाचा नाश झालेला आहे. या चुकीच्या ठिकाणी सारूप्यता पावल्यामुळे सगळा विनाश आपण ओढवून घेतो. आणि म्हणून ही चित्ताची जी वृत्ती आहे विपर्य, हिचा नेहमीच निरोध करायला पाहिजे, ती ताब्यात घ्यायला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे. आणि सुरुवातीला प्रवचनाच्या सांगितलं की मन ही क्रिया आहे, मन हा अवयव नाहीये. आणि ही क्रिया जी आहे मनाची ती आपली आपण होत असते. आपण एखाद्या ठिकाणी बसलो की त्यावेळेला आपण जे करत असू त्याच्या ऐवजी आपल्या मनामध्ये 100 प्रकारचे विचार येतात. हे कसे येतात? आपल्या परवानगी शिवाय मन विचार करत बसतो त्याच्यावर, आपल्याला त्रास होतो त्याचा, आपली सगळी शक्ती त्यासाठी वापरली जाते.
एनर्जी वापरली जाते, ऊर्जा वापरली जाते आणि आपण जे प्रत्यक्ष करायचं असतं किंवा करत असतो त्याच्याऐवजी भलतीकडे लक्ष केल्यामुळे ते काम रेंगाळून जातं. आपले अवयव आणि मन हे सुद्धा आपल्याच या शरीरामध्ये, पण बाकीचे जे अवयव आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, बुद्धी, स्मृती, हे जे अवयव आहेत आपले, हे कुठेतरी आपल्या नियंत्रणाखाली आहेत. आपण सांगितल्याशिवाय ते जात नाहीत. आपल्याला हाताला आज्ञा द्यावी लागते की उठ आणि ते पुस्तक उचल आणि उघड. डोळ्यांना आज्ञा देतो ते डोळे उघड आणि वाच, आणि मेंदूला आज्ञा देतो की ते जाणून घे काय आहे. हे आपण सांगतो तेव्हा ती इंद्रिय करतात, पण मन याच्या बरोबर विरुद्ध आहे. ते स्वतःला स्वयंभू समजतं. ते स्वयंभू नाहीये हे आपण शिकायचं आहे या विपर्ययमधनं. ते स्वतःला समजतं की ते स्वयंभू आहे आणि स्वतः ते विचार करायला लागतं तुमच्या मर्जीशिवाय. तुम्ही काही काम करायला बसलात की ते सोडून बाकीचे 100 विचार त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये थैमान घालायला लागतात, कारण ते मन आणतं विचार. आणि ते केव्हा लक्षात येतं? ती वेळ निघून जायला लागते, मग आपण भानावर येतो, अरे काय मी हे काय करायला बसलो आणि काय भलतीकडेच विचार करत बसलो, हे काय आहे, राहिलं की हे काम करायचं. मन सुरू होणं हे तुमच्या नियंत्रणाखाली नसतं. बऱ्याच वेळेला ते सटकतं तुमच्या हातात. थांबवणं तुमच्या हातात आहे, ते तुमच्या नियंत्रणाखाली आहे. कारण जेव्हा तुम्ही भानावर येता की आम्ही अमुक काम करतोय आणि मनामध्ये विचार येत आहेत, त्यामुळे हे काम रेंगाळलं की लगेच ते विचार थांबून जातात. बघा, पुन्हा बोलतो. मन जरी स्वतः सुरू झालं, ते आपल्या नियंत्रणाखाली नसलं, आपण सांगितल्यानंतर ते जर सुरू झालेलं नसेल, जसे पाय आणि हात सुरू होतात, इतर अवयव सुरू होतात, आपण सांगतो बाबा उठ आणि चल त्या खोलीत, मग पाय चालायला लागतात. तसं मन नाही, मन आपलं आपण सुरू होतं आपल्याला न विचारता. पण ते मन थांबवणं हे फक्त आपणच करू शकतो. मन आपलं थांबत नाही कधीही. वेगळा विचार आपण करत असताना मनामध्ये जे वेगळे विचार येतात, मुख्य विचार आपला बाजूला राहतो, तेव्हा आपण भानावर येतो आणि त्याच क्षणी मन करत असलेले विनाकारण जे विचार असतात ते तिथेच थांबतात, कारण आपण भानावर येतो. म्हणजे जे भान आहे ते सुट्टा कामा नये. हे भान किती सुट्टा कामा नये, तर मन सुरुवात करायची जी मनाची वृत्ती आहे तिथपर्यंत ते भान पोहोचलेलं असलं पाहिजे. आपण मनाला आज्ञा दिल्याशिवाय मनाकडनं कुठल्याही प्रकारे विचार होता कामा नाहीत. इतकी प्रगती आपली झालेली असली पाहिजे त्यामध्ये. हे नियंत्रण मनावर आणायचं आहे आपल्याला. आणि यासाठी सतत 24 तास झोपेत सुद्धा आपल्या लक्षात राहायला पाहिजे की मन ही क्रिया आहे. इतर अवयवांसारखंच तो अवयव आहे, तो आपल्या नियंत्रणाखाली असायला पाहिजे. आपण मनाला सांगायला पाहिजे गप्प बैस, मी सांगितलं तर विचार कर, म्हणजे ते जीवात्म्याशी किंवा अंतरात्म्याशी तद्रूप होऊ लागेल. आणि यासाठी हा सगळा प्रपंच आहे पातंजल योगसूत्रांचा. यासाठी सत्संगाचा प्रपंच मांडलेला आहे आपण. यासाठी प्रवचन आहेत आणि ते आचरणात आणणं, समजावून घेणं, आचरणात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या विपर्य ही चित्ताची वृत्ती जर निरोध करायची असेल तर मनाचा हा जो काही गुण आहे, क्रिया आपली आपण सुरू करणं, याच्यावर नियंत्रण आणायचं आहे. एखाद्या घरामध्ये मुलं असतात, 2 मुलं असतात, एक शांत आईला विचारून करतो, दुसरा व्रात्य असतो. आई बाहेर जाते काही कामानिमित्त, हे घरी असतात. एक मुलगा शांत अभ्यास करत असतो, दुसरा आज जातो, डबे उघडतो, चकल्या पापड जे काही असेल तो घेतो आणि खायला सुरुवात करतो. व्रात्य. बाहेरनं आई येते, बघते, एक मुलगा काही करत नाही, दुसरा करतो, काय झालं ती त्याला विचारते, तो सांगतो हो दादा आत गेला ते चकल्या घेऊन खात होता म्हणून तो डबा बाहेर आहे. तू खाल्ल्या का? नाही मी नाही खाल्ल्या. हा फरक असतो. व्रात्य आणि एक शांत आहे. इतर अवयव हे त्या शांत मुलासारखे आहेत. ते आपल्याला विचारल्याशिवाय कृती नाही करत, आपण सांगितल्याशिवाय कृती नाही करत. आणि हा व्रात्य आहे, मन हे व्रात्य आहे त्या मुलासारखं. मग त्या मुलाला आपण काय करायचं? घरातनं बाहेर हाकलून देतो का? त्याला निराधार करतो का? फेकून देतो का बाहेर घराच्या? नाही. आपण त्याला चुचकारून सांगून समजावून थोडासा धाक दाखवून थोडस गोडी गुलाबीने त्याला जागेवर आणायचा प्रयत्न करतो आणि सांगतो की मोठ्यांना विचारल्याशिवाय, मोठ्याने सांगितल्याशिवाय आपलं आपण असं करायचं नाही. तुला आम्ही देत नाही असं आहे का? तुला देतो ना, मग तू आपल्या हाताने का घेतोस?
आपण त्याला शिस्त लावायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून योगाची जी शिस्त आहे ती मनाला लावायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी पतंजली आपल्याला बऱ्याच साधना सांगणार आहेत. आणि म्हणून पतंजली आपल्याला सुरुवातीला जे चित्ताच्या वृत्ती सांगतायत त्या प्रथम नीट समजावून घ्यायच्या, आकलन करून घ्यायच्या, मग त्याच्यावर जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपल्याला उपाय करतायत. त्या व्रात्य मुलाची जी की वृत्ती आहे ती प्रथम आपल्याला समजली असली पाहिजे, मग त्याच्यावर आपण इलाज करू शकू. मग याला 2 फटके द्यायचे का ज्ञानाने समजावून सांगायचं का नुसताच कोरडा धाक दाखवायचा, हे आपल्याला ठरवता येईल.